समोर आली आहे। आज मध्यरात्रीपासून सरकारचा नवीन सोने करार लागू होणार, ज्यामुळे 26 जानेवारी 2026 पासून सोने चांदीचा भाव बदलणार। सोन्या चांदीचे भाव आटोक्यात आणण्यासाठी अखेर सरकारने एक नवा करार लागू केला आणि ज्यामुळे 26 जानेवारी 2026 पासून सोने चांदीचे भावच बदलणार। काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये ठरवण्यात आलं की 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनापासून सोने चांदीच्या बाजारात ही नवीन रेट लागू होणार आहे। त्यामुळे आता सोन्याची जी वाढ होत होती, अनियंत्रित वाढ होत होती, तिला आता ब्रेक लागणार। खरं तर ही ग्राहकांसाठी एक अतिशय महत्त्वाची बातमी असणार आहे, कारण की जी लोक आता 26 जानेवारीच्या आधी सोनं खरेदी करतील त्यांना कदाचित त्यांचा प्रॉब्लेम होऊ शकतो, कारण की 26 जानेवारी नंतर भाव वेगळेच राहणार। कारण केंद्र सरकारच्या माध्यमातून एका परिपत्रकाद्वारे हे नवीन भाव जाहीर केलेले आहेत। मग काय असणार 26 जानेवारी पासूनचे सोने चांदीचे भाव, ते आपण व्हिडिओमध्ये लगेच पाहणार आहोत। पण सगळ्यात महत्त्वाची माहिती आपण सुरुवात करणार आहोत आजच्या ताज्या भावापासून। कारण की आजची ताजी भाव जर तुम्ही बघितले 18 कॅरेट, 22 कॅरेट आणि 24 कॅरेटचे, त्याच्यामध्ये कसा बदल झालाय त्याचीही आपण थोडक्यात माहिती घेणार आहोत। आणि त्यानंतर 26 जानेवारी नंतर कसे भाव राहतील आणि त्यावेळेस तुम्ही नेमकं काय करायचं, म्हणजे आता त्यावेळेस जे भाव असणार आहे तर त्या भावाला तुम्ही खरेदी करायची आहे की थांबायचं आहे, काय तुम्ही निर्णय घ्यायचा आहे, सगळी सविस्तर माहिती तुम्हाला व्हिडिओमध्ये मिळणार आहे। त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप करू नका। पहा, बाकीचे व्हिडिओ तुम्ही पाहत असाल ज्यामध्ये फक्त आजचा भाव तुम्ही जाणून घेत असाल, पण हा व्हिडिओ अतिशय वेगळा आहे। याच्यामध्ये तुम्हाला फक्त आजचे भावच नाही, तर तुम्हाला 26 जानेवारी पासून कशा पद्धतीने भावांमध्ये बदल होणार आहे ते देखील पुढे सांगितलं जाईल। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, तुम्ही नेमकं काय करायचंय। आता 26 जानेवारीचा नवा भाव तर तुम्हाला लगेच कळेलच, पण तुम्ही नेमकं काय करायचंय, तुम्ही त्या भावाला सोनं खरेदी करायचं आहे, थांबायचं आहे की काय करायचं आहे, की जेणेकरून तुमचा फायदा होईल। सगळी सविस्तर माहिती तुम्हाला सांगणार आहे। पहा, ही आतून आलेली गुपित बातमी आहे, त्यामुळे तुम्हाला ही माहिती कुठेही ऐकायला मिळणार नाही। त्यामुळे लक्षपूर्वक ही माहिती तुम्ही पहा, कारण की ही माहिती ऐकणाऱ्यांचा 100% फायदा होणार आहे। 26 जानेवारी 2026 पासून सोने चांदीच्या बाबतीत एक नवा नियम लागू होणार, ज्यामुळे 26 जानेवारी पासून सोन्याचे भाव आज बदलणार। सरकारने नवीन सोने करार केलेला आहे आणि ज्या भावावर आता कंट्रोल येणार आहे। 26 जानेवारी नंतर सोनारांच्या दुकानांमध्ये गर्दी होणार, ही बातमी आल्यामुळे एक उत्साह वातावरण पसरलाय। त्यामुळे नाशिकमधला सराफा बाजार, अहिल्यानगर, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, पुणे या ठिकाणी आता लोकांमध्ये प्रचंड उत्साहात वाढणार आहे। सोन्याच्या भाव वाढीला आता ब्रेक लागणार, कारण की 26 जानेवारी नंतर काय भाव असणार याची माहिती आता समोर आली आहे। पहिल्यांदा सरकारने हस्तक्षेप करत नवा करार लागू केलाय। पहा, सोन्याच्या किमती प्रचंड वाढत होत्या, सर्वसामान्य लोकांच्या हाताबाहेर सोनं गेलं होतं आणि त्यामुळे लोक आता सोन्यावर बहिष्कार टाकू लागले होते। व याचं कारण काय हे शोधण्यासाठी सरकारने गुपित पडताळणी केली। त्या पडताळणीमध्ये असं लक्षात आलं की काही मुठभर असे लोक आहेत की जे करोडो रुपयांचं सोनं खरेदी करतात, किलोमध्ये सोनं खरेदी करतात आणि ज्यामुळे बाजारामध्ये एक प्रकारचा लोग कहते हैं एक प्रकारचा कृत्रिम असा मागणी तयार होते। कृत्रिम मागणी तयार होते म्हणजे काय होतं की ज्यामुळे मागणी तयार होते, पुरवठा कमी होतो आणि ज्यामुळे ही सोन्याचे भाव वाढतात, असं सरकारच्या लक्षात आलं होतं। आणि एकंदर आता लग्नसराईमुळे सोने चांदीची मागणी प्रचंड वाढली आहे आणि मग त्या मागणीला कंट्रोल करण्यासाठी सरकारने एक विशेष सोने करार केलाय आणि त्या कराराअंतर्गत आता सोन्याचा पुरवठा वाढणार आहे आणि तो पुरवठा वाढला तर प्रचंड प्रमाणात सोने चांदीचे दर हे ते पडणार आहेत। आता सरकार एका बाजूला हा निर्णय घेत असतानाच काही एक्सपोर्ट लोकांनी, असे काही तज्ज्ञ लोक आहेत की त्या तज्ज्ञ लोकांनी अशा अंदाज जाहीर केलेत। इथे अंदाज देखील तुम्हाला जाणून घ्यावे लागतील, कारण की त्या अंदाजानुसारच आता मार्केट फिरणार आहे। पहा, 3 असे अंदाज आलेले आहेत की त्या अंदाजात सांगितलं गेलंय की 26 जानेवारीला जो प्रजासत्ताक दिन असतो त्या दिवशी स्वतः पंतप्रधानच भाषण होत असतं आणि त्या भाषणांमध्ये या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्याच्या सांगितल्या जातात आणि याच प्रजासत्ताक दिनाला काहीतरी वेगळे होणार आहे असं देखील त्यामध्ये लक्षात आलेलं आहे। मग काय होणार आहे, काय होणार 26 जानेवारीला? 26 जानेवारी 2026 ला सोन्या चांदीचे भाव कशा पद्धतीने बदलणार आहेत? त्याचबरोबर जर आपण बघायला गेलं की आतापर्यंत जे भाव वाढ सुरू होती ती आता थांबणार आहे का?
कोणता तो सोने करा लागू झालेला आहे, सर्वसामान्य ग्राहकाला कशा पद्धतीने फायदा होणार आहे, तुम्ही आता सोनं खरेदी करायचं की थांबायचं, सगळी सविस्तर माहिती पुढील 2 मिनिटाच्या तुम्हाला देणार आहे. पहा, आपण तुम्हाला 26 जानेवारीला काय होणार याचा अंदाज तर देणारच आहे, पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की आजचे ताजे भाव नेमकं काय आहेत, आज मार्केटमध्ये काय झाले, काल आणि आजमध्ये सोने चांदीच्या भावात किती, हाही महत्त्वाचा मुद्दा आपण सगळ्यात आधी घेणार आहोत. आजचे ताजे भाव काय आहेत, 18, 22 कॅरेट, 24 कॅरेटचे आजचे ताजे भाव काय आहेत आणि हेच भाव 2026 जानेवारीपासून कशा पद्धतीने बदलणार आहेत याची देखील माहिती तुम्हाला व्हिडिओमध्ये मिळून जाणार आहे. त्यामुळे लक्षपूर्वक हा व्हिडिओ तुम्ही पाहायचा आहे, कारण की व्हिडिओ शेवटचा भाग हा अतिशय गुपित पद्धतीतून मिळवलेला आहे. कारण की तुम्ही सोनं खरेदी करायचं की थांबायचं, अतिशय महत्त्वाचा सल्ला तुम्हाला मिळणार आहे. पहा, सोने खरेदी जर कोणता फायदा मिळवायचा असेल तर या व्हिडिओचा एकही क्षण तुम्ही स्किप करू नका. आता सगळ्यात पहिला मुद्दा आपण सुरुवात करतोय ताज्या भावांपासून. पहा, व्हिडिओची सुरुवात आपण आजची ताजे भाव पाहणार आहोत. आजच्या चांदीचा भाव काय ते आपण सगळ्यांनी पाहतोय, नंतर सोन्याचे 18, 22 आणि 24 याचे भाव पाहणार आहोत आणि लगेच आपण 2026 जानेवारीला काय होणार, 26 जानेवारीला सोन्याच्या भावाबाबत काय हालचाल होणार आहे, काय सरकारचा तो निर्णय आहे, काही एक्सपोर्ट लोकांचे अंदाज आलेले आहेत, सगळी सविस्तर माहिती आपण घेणार आहोत. आता पहा, सुरुवात आपण चांदीच्या भावाने करतोय. आजची ताजी भाव आपण आधी जाणून घेतोय. आता आजच्या चांदीचा दर आपण बघायला गेलो तर तो सर्वप्रथम जर बघितला तर तो भरपूर वाढलेला आहे. म्हणजे जवळपास काल आणि आजमध्ये जर चांदीचा फरक बघितला तर ते 10 ते 15 हजार रुपयांचा फरक जो आहे तो इथे जाणून आलाय. आता भाव आपण आजची सांगतोय, पण खरी जी गोष्ट आहे तर ती 26 जानेवारीला बदलणार आहे. आजचा भाव तुम्हाला जरी जास्त वाटला तर 26 जानेवारीला काय होणार आहे हा महत्त्वाचा मुद्दा आपण पुढे घेतोय. पण आजच्या चांदीचा भाव आपण पाहून घेतोय. चांदीचा भाव आहे 281 रुपये प्रति ग्रॅम. 281 रुपये प्रति ग्रॅम याचाच अर्थ 1 तोळा चांदी 2810 रुपये आहे. तीच 1 किलो चांदी 2,81,000 रुपये इतक्या प्रमाणात ही चांदी आहे. आता चांदी इतकी का वाढली याचे एकाच वाक्यात कारण तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर ते कारण आहे चांदीचा वाढलेला औद्योगिक वापर. चांदी ही इलेक्ट्रॉनिक उपकरणापासून तर सोलार पॅनलपर्यंत सगळ्या ठिकाणी चांदीची आहे तो वापर वाढलाय आणि ज्यामुळे चांदी हे नवीन काळातलं सोनं होणार आहे. आता हा झाला आजच्या चांदीचा भाव. 26 जानेवारीला नेमकं काय होणार आहे, 26 जानेवारीला कसा बदल होणार आहे, तज्ज्ञ लोकांचा काय अंदाज आहे, पुढे लगेच सांगतो. पण सोन्याचे आजचे ताजे भाव पहा. 18 कॅरेट सोन्याचा दर आजच्या ताजा भाव तुम्ही बघायला गेले तर तो जवळपास 11,005 रुपये प्रति ग्राम आहे. 11,005 रुपये जर आपण एका तोळ्याचा हिशोब करायला गेलं तर 1,10,050 रुपये साधारणपणे हा आजच्या 18 कॅरेटचा दर आहे. आता 22 कॅरेट आणि 24 कॅरेटचे दर जे आहेत तर ते देखील तुम्हाला अगदी हादरून टाकणारे आहेत. कारण की काल आणि आजमध्ये परत झालेली आहे. लोक आता सोन्यावर बहिष्कार टाकण्याची भाषा आता करत आहे. मग आता हा बहिष्कार खरंच लोक टाकतील का? आणि त्यालाच कुठेतरी हे करण्यासाठी काही नवीन अंदाज जे आहेत ते आलेले आहेत. आता 24 कॅरेट आणि 22 कॅरेटचे भाव बघण्याआधी नेमकं 26 जानेवारीला काय होणार आहे, 26 जानेवारीला संपूर्ण सराफा बाजारात काय रेट असणार या संदर्भात काही महत्त्वाचे अंदाज आलेले आहेत. आता जवळपास 3 अंदाज आलेले आहेत. ते 3 अंदाज काय आहेत ते पहा. जसं सोनं 1,40,000 रुपयांच्या वरती गेलं तशी सोशल मीडियावर पुन्हा एकदा एक बातमी जोर धरू लागली. ती म्हणजे सोनं 2 लाखावर पोहोचणार. सोनं आणि खरेदी करण्याचा विचार आता करायचा की नाही, का सोन्यावर बहिष्कार टाकायचा की सोनं खरेदीच करायचं नाही, अशा प्रकारच्या त्या ठिकाणी मनात लोकांच्या येत होतं. पण हे भाव 2 लाख प्रति 10 ग्राम पर्यंत पोहोचू शकतो असं कोणी सांगितलं? वर्ल्ड गोल्ड काउन्सिलचे मुख्य अधिकाऱ्यांनी ही शक्यता व्यक्त केली आहे. एका न्यूज चॅनलशी बोलताना खरं तर ह्यांनी हे भाकीत डिसेंबर 2025 मध्येच केलं होतं. पण त्यांचं म्हणणं असं आहे की सोनं हे 2026 मध्ये अगदी कमी दिवसातच 2 लाख रुपयाचा टप्पा पार करू शकतं. आता हा थोडासा अंदाज जवळचा जरी वाटत असला किंवा अशक्य वाटत असला तर पुढचा अंदाज हा फारच विचित्र आहे. ते अंदाजामध्ये असं सांगितलं गेलंय की सोनं हे 3 लाख रुपये सुद्धा होऊ शकतं. तर अशा प्रकारचा हा दुसरा अंदाज आहे. आता ज्यावर लोकांचा फारसा भरोसा नाहीये, पण 3 लाख रुपये सोनं प्रतितोळा होणारे, तर ह्याच्या मागे कारणं सांगितली आहेत. 4 कारणे.
आता ही कारणं जर एखाद्याने व्यवस्थित लक्षात घेतली तर प्रत्येकाचा त्याच्यामध्ये फायदा होऊ शकतो. एक काय असते की वाढती मागणी आहे. भारत आणि चीनमध्ये प्रचंड प्रमाणात मागणी वाढली. त्याचबरोबर जागतिक कर्जाचा डोंगर भरपूर वाढला आणि तणाव जो आंतरराष्ट्रीय सुरू आहे आणि बँकांची जबरदस्त खरेदी सुरू आहे. जसं रिझर्व्ह बँक आहे, चायनीज बँका ज्या आहेत किंवा अमेरिकेच्या मध्यवर्ती बँक आहेत, त्यांच्याकडून खरेदी सुरू आहे. आणि हीच खरेदी अत्यंत वेगाने होत राहील तर सोनं 3 लाख रुपये हे 2026 संपेपर्यंत टच करू शकतं, असे देखील तज्ज्ञांचे मत आलं. पण तिसरा अंदाज जो थोडासा योग्य वाटतो किंवा जो थोडासा वास्तववादी वाटतो, तो अंदाज म्हणजे 1.5 लाख ते 1,75,000 रुपये. एक असा अंदाज सांगितला गेलाय तो गोल्डमॅन सॅक्स यांच्या मते. आणि या अंदाजानुसार 2026 मध्ये 2026 संपेपर्यंत जे सोनं आहे ते जवळपास सौर म्हणजे याच जानेवारीमध्येच 1.5 लाखाचा टप्पा पार करेल. आणि 2026 पर्यंत 26 कंप्लीट होईपर्यंत 1,75,000 रुपये साधारणपणे सोन्याचा भाव असू शकतो. तर अशा प्रकारचे हे 3 अंदाज आहेत. ते गुंतवणूकदारांना सल्लाही अशा पद्धतीने देण्यात आलाय की तज्ज्ञ आर्थिक सल्लागाराचा सल्ला घेऊनच त्या ठिकाणी हे सोनं खरेदी करणं आता गरजेचं आहे. कोणताही अंदाज हवेत घेणं चुकीचं आहे. आता 22 कॅरेटचे जर आजचे रेट आपण जर बघायला गेलं तर ते रेट आहेत पहा 1,30,640 रुपये. हे प्रति तोळा हे 22 कॅरेटचे रेट असून जर आपण 24 कॅरेटचा विचार करायला जर गेलं तर 24 कॅरेटचा जो दर आहे तर तो आहे 1,43,800 रुपये. तर अशा प्रकारे सोन्या चांदीचे जे आजचे दर आहे आणि येणाऱ्या काळात सोन्या चांदीची कशी हालचाल होऊ शकते तर याविषयी आपण माहिती दिलेली आहे. तर